ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत। श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय 6वा। तर मागे आपण 21व्या श्लोकापर्यंत चर्चा केली होती की नारद मुनींबद्दल व्यासदेव पुन्हा प्रश्न विचारतात की भक्ती वेदांत केल्यानंतर तुम्ही काय केलं आणि कशा प्रकारे तुम्हाला ही या शरीरात नारद मुनींच्या शरीरात तुम्हाला गतकाळातील सर्व काय कसं काय आठवत, कसं शक्य, या प्रश्नाला उत्तर देताना आतापर्यंत अशा प्रकारे ठीक आहे. तर नारद मुनींनी मग कथा सांगायला सुरुवात केली. कशा प्रकारे त्यांचा जो एकमेव आश्रय होता, त्यांची आई, तिचा सर्पदंशाने मृत्यू होतो आणि भौतिक संसारात गुंतलेल्या इतर व्यक्तींप्रमाणे ते त्या घटनेला प्रतिसाद देत नाही. पण एक भक्त जो कशा प्रकारे भगवंतांवर आसक्त आहे तो कसा प्रतिसाद देतो की तो सर्वजण, तो कशा प्रकारे बघतो की सर्व काही या माझ्या जीवनामध्ये घटना घडतात त्या श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांची वैयक्तिक कृपा आहे. कशा प्रकारे की मला त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी लवकर आम्ही त्यांच्याशी संबंध पुनर्प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारे घटना घडतात. म्हणून त्यांनी उत्तरेकडे प्रयाण केलं. तिकडे जाताना त्यांना साधकाच्या जीवनामध्ये जसे 2 संकट येतात, काय, एक प्रलोभन आणि दुसरे ऍक्च्युली समस्या, विविध प्रकारच्या समस्या, संकट. तर या दोन्ही प्रकारचे हे जे प्रलोभन आणि संकट त्यांच्या जीवनामध्ये आले, त्यांनी त्यांच्या कुठल्याच प्रकारे ते त्यांना प्रलोभित झाले नाही किंवा भ्यायले नाही ते. आणि अरण्यातून एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यातून दुसऱ्या अरण्यात, एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या गावात, अशा प्रकारे ते परिव्रजकाचार्यासारखे भ्रमण करता करता एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसले. जे त्यांनी सरोवरात स्नान केलं आणि भक्तिवेदांतांनी शिकवल्याप्रमाणे परमात्म्यावर ध्यान करायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्वरितच काय झालं, भगवंत त्यांच्या हृदयात प्रकट झाले, त्यांच्या समोर प्रकट झाले. पण काही काळातच ते अंतर्धान पावले आणि नंतर परत त्यांनी ध्यान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना त्यांच्या दिव्य ध्वनीने सांगतात की वेस केली, अविपक्व कषायानाम दुर्दोषोहम कुयोगिनाम, की तुमच्यामध्ये अजूनही काही भौतिक दूषण आहे. ते काय, तुम्ही सत्व गुणामध्ये आहात, शुद्ध सत्व गाठायचा. तो आपण तिथे प्रयत्न केला, आपण चर्चा केली की अरण्य हे सत्व गुणात आहे, शहर हे रजगुणात आहे. आणि समजा मदिरास्थान किंवा म्हणजे असे जे तिथे 4 गोष्टी याद आहेत, जुगार, अवैध संग किंवा नशापान, मांसाहार, अशा गोष्टी होणे म्हणजे असं याला म्हणतात तमोगुणी स्थान. शहर जे काय रजगुणी स्थान, अरण्य काय सत्वगुणी स्थान. पण मंदिर जे आहे हे दिव्य स्थान. मंदिर हे जे आहे त्याला दिव्य स्थान म्हणतात. तर इथे जेव्हा भगवंतांच्या विग्रहाची सेवा जोपर्यंत करत नाही
पूर्णपणे, तोपर्यंत त्याच्या जीवनातील म्हणजे तो परिपूर्णता शुद्ध सत्ता देत नाही, हे की नाही. तर अशा प्रकारे प्रभुपाद तात्पर्यामध्ये जे नवसाधक आहेत त्या भक्तांना काय सांगतात, अरण्यात न जाता तुम्ही काय करा, जिथे स्थान आहे जिथे आहात तिथे राहा, पण श्रवण कीर्तन आणि भगवंतांची विग्रहांची सेवा करायला सांगतात. अशा प्रमाणे आपल्या हृदयातील कल्मश जे आहेत ते पूर्णपणे धुतल्या जातात. पुढे आज बघूया 22वा श्लोक. भगवंत काय म्हणतात, सकृत यद दर्शितम रूपम तत्कामाय ते नघः मत काम शनके साधू सर्वान मुच्यती हृदयान. भगवंत म्हणतात की तू निष्पाप आहेस आणि तुला मी दर्शन का दिलं, तू केवळ एकदाच माझा व्यक्तिशः दर्शन केलंस. हे कशासाठी, तुझी माझ्या बद्दल जी उत्कट इच्छा आहे मला बघण्याची, माझं दर्शन घेण्याची, ती उत्कटता म्हणजे ती उत्सुकता वाढावी म्हणून मी तुला दर्शन दिलं. आणि भगवंत हे खूप महत्वाचं वाक्य आहे, माझ्यासाठी जितका तू उत्कंठित होशील म्हणजे आसक्त होशील किंवा त्याला उत्कंठित म्हणजे आतुर होशील, तितक्या प्रमाणात तुझी भौतिक इच्छा दूर होईल. भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी काय आवश्यक आहे, आपण कितपत भगवंतांना शी संबंध जोडण्यासाठी आतुर, जेवढं प्रपोर्शन तेवढं वाढेल तेवढं भौतिक इच्छा दूर होईल. तर पहिल्यांदा जेव्हा भगवंतांना बघितलंय, ठीक आहे, जसं लोकांना जे व्यावसायिक लोक असतात ते बघतात की अरे या शेअर मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ऍक्च्युअली पैसा वाढला, तर काय होतं त्यांना, ते सगळे अजून पैसे टाकतात, कारण मग एकदा दिसतं ना त्यांना की मला माझा फायदा झाला, त्याची उत्कंठा वाढते त्यांची. तर हा एक भौतिक तुलना त्याची. पण इथे भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर काय झालंय ना, आपण बघितलं की भगवंतांचं दर्शन, भगवंतांचं रूप आणि कुठलंही भौतिक रूप यांच्यामध्ये काय फरक आहे. कुठलंही भौतिक रूप आपल्या जीवनातील समस्या काय करू शकत नाही, दूर करू शकत नाही, आपल्याला शांत करू शकत नाही. जसं शांत इन द सेन्स आपली कुठला वर्ड आला तो प्रभुपाद लिहितात की भगवंतांच्या दिव्य रूपाची विशिष्ट वैशिष्ट्य काय, त्यांचे रूप एकदा पाहिले की तो इतर कशाने संतुष्ट होत नाही. हा एक फरक आपल्याला आवश्यक आहे. त्याचा आपण रामानुजाचार्य आणि धनुर्दास यांचं उदाहरण बघितलं. तशा प्रकारे भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर तो एकदा भगवंतांवर आकर्षित झाला, तर त्याच्यासमोर कुठलाही व्यक्ती आणला, कुठलाही भौतिक व्यक्ती हा त्या व्यक्तीला आकर्षित करू शकत नाही. हे फरक आहे त्यांच्या दर्शनामध्ये. आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये याचं काय विश्लेषण करतात की जीव जो आहे त्याला काय आहे, तो दगड नाही आहे, त्याला इच्छा आहेत, विचार आहेत, अनुभव आहेत, ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीला विविध प्रकारे त्याचे कर्तव्य आहेत. तर जेव्हा तो भौतिक दृष्टीने विचार करतो तेव्हा काय होतं, त्याचा भौतिक अनुभव येतात, अजून भौतिक इच्छा वाढतात आणि अशा प्रकारे तो भौतिक बंधनात फसतो, की नाही. जसं एखाद्या शेअर मार्केटमध्ये बसला, त्याला जेव्हा माहित पडलं की अरे याच्यात मिळतात, काय होतो, पहिल्यांदा तो 1000 रुपये टाकले, नंतर म्हणजे घर गिरवी करा, सगळे सोनं वगैरे गिरवी ठेवा, सगळे पैसे टाकतो मी, अपेक्षा काय असते, जास्त लाभ हवा, जे काय असेल ते. हे भौतिक अनुभव, इच्छा, विचार हे आपल्याला काय करतात, त्या भौतिक दृष्टीने बंधनात फसतात. पण जेव्हा असेच हेच विचार, अनुभव, इच्छा, कर्तव्य जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेबद्दल विचार करतो तेव्हा काय होतं, अनुभव वेगळा असतो. कारण जसा जसा आपण भगवंतांच्या जवळ जातो तेव्हा आपल्या क्रमशः भौतिक इच्छा कमी होतात, भौतिक बंधनातून आपली मुक्ती होते. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणतात की शून्यता म्हणजे मौनम वगैरे हे काही आपला त्याला लाभ करू शकत नाही. कारण जीव हा मौन करायसाठी आलेला नाही,
जीव हा सदैव काय कार्यरत आहे. या बद्ध अवस्थेत आपण इतके उतावळे आहोत, विचार करा, आहे की नाही? लोक, तर आपण मुक्त अवस्थेमध्ये काय असतो, हे की नाही? समजा एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवलं, हात बांधले, गळा बांधला, पाय बांधले, ते तुरुंगात बांधतात, तरी ते काय करतात, म्हणजे इच्छा असते त्यांची की बेसिकली अरे कार्य करावं. त्याला मुक्त केल्यानंतर तो किती कार्यशील होईल. तर त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की या बद्धावस्थेत लिमिटेशन्स, याच्यात आपल्या इच्छा किती आहे, तर आपण मुक्त झाल्यावर किती आपल्या इच्छा असतात. तर म्हणून मौनम हे याने काय आपल्या भलं होणार नाही. त्या सर्व क्रिया कोणासाठी करतात, भौतिक गोष्टीसाठी केल्या तर फसू, भगवंतांच्या सेवेसाठी करू तर मुक्त हो. आणि जेवढा सेवा जास्त करू तेवढा अनुभव, तो रस जो आहे तो आपल्याला आनंदी करेल, संतुष्ट करेल, हे महत्वाचं. तर भौतिक सेवेमध्ये काय आहे, आपण बघतो लोक 21-22 मध्ये जॉईन करतात जॉबला, आणि मग 58-60 मध्ये रिटायर्ड होतात. पण आता तुम्ही घरी जा, कारण काय, आता तुमच्याने काम होणार नाही. तर भौतिक सेवेमध्ये काय निवृत्ती आहे, पण आध्यात्मिक सेवेमध्ये तृप्ती नाहीये, म्हणजे बेसिकली त्यात निवृत्ती नाहीये, हे की नाही? तिथे ऍक्च्युली जसं जसं तुम्ही प्रौढ होत राहता, इन द सेन्स तुम्ही त्याच्यात प्रावीण्य मिळत राहता, तर शरीर भले तुमचं आपलं काय होत आहे, वृद्ध होत आहे, पण आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. त्यामुळे ज्या इच्छा ज्या आहेत त्या काय होतील सेवेसाठी, तर नव यवनासारख्या असतील. तुम्ही कशा प्रकारे बघून, तसं प्रभुपाद 70 वयाचे आहेत. 70 वयात लोकांना घरातून दाराबद्दल जायला 5 मिनिटं लागतात, आणि बाहेर जाऊन काय भाजी आणता येत म्हणजे. पण इथे काय दिसतं आपल्याला, प्रभुपाद अमेरिकेत जाऊन एखादी संस्था निर्माण करतात. अशा या ज्या गोष्टी आहेत, या आपल्याला काय म्हणतात त्याला, प्रूफ आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची निवृत्ती नाही. 60, 70, 80, 90, कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी चैतन्य चरितामृत कधी लिहिलं, जेव्हा ते 90 वर्षानंतर, जास्त म्हणजे 90-94 वर्षाचे, तेव्हा त्यांनी सीसी लिहिलं. तर भौतिक आणि आध्यात्मिक याच्यामध्ये फरक काय, तर आध्यात्मिक सेवेमध्ये उत्कटता जेव्हा वाढते, आतुरता जेव्हा वाढते, तेव्हा आपल्याला आपला जो दिव्य अनुभव प्राप्त होतो. दिव्य अनुभव झाला की थकवा जाणवत नाही, आणि आपण भौतिक सरळ राहतो. त्यामुळे असा पद्यावलीमध्ये एक श्लोक आहे की कृष्ण भक्ती रसभाविता मती ही क्रियताम यती यदि कुतोपि लभ्यते. ही कृष्ण भक्ती जी आहे, ही आपल्या पूर्व जीवनामध्ये, सपोज आपण काही जन्मामध्ये खूप पुण्य जमा केले, तर त्या पुण्यामुळे आपल्याला भक्ती मिळते का? नाही. हजारो आपल्या जन्मामध्ये आपण यज्ञ केले, तप केले, दान केले, वगैरे वगैरे, त्याचा फळ म्हणून आपल्याला भक्ती मिळत नाही. त्याचं कारण ते नाहीये. तत्र लौल्यम अपि मूल्यम एकलम जन्म कोटी सुकृतीने लभते. तर भक्ती ही जी आहे, ही याचे मूल्य काय आहे, तीव्र इच्छा. तर फर्स्ट पहिले आपली इच्छा काय असते, फक्त ठीक आहे, चांगलं आहे कृष्ण, ही झाली एक थोडीशी इच्छा की ठीक आहे, त्यांना यांचा डेकोरेशन चांगलं आहे, यांचा ड्रेस चांगला आहे, यांचा रथ चांगला आहे, यांचा प्रसाद चांगला आहे, यांचा गार्लंड चांगला आहे, यांची भाकरी चांगली, एक छोटी इच्छा झाली आतुरता, आणि ती श्रीकृष्ण मग काय करतात, त्याला वाढवतो. हळूवारपणे जेव्हा आपण भक्तीमध्ये भक्तिमय सेवेमध्ये होतो, तेव्हा ही लौल्यम वाढतं. तर त्यानंतर मात्र आपल्याला इच्छा करावं लागते. तर म्हणून लिहिलं आहे की भक्तीमध्ये समजा प्रगती करायची असेल तर एकमेव एक आहे, जिथे भक्ती मिळते आहे तिथे विचार न करता ती विकत घ्या मार्केटमध्ये. म्हणजे बेसिकली श्रवणम कीर्तनम स्मरणम, आता जिथे कथा चालली तेव्हा ऐकून घ्या. साधू भेटतात त्याची सेवा करा. त्याच्या लक्षात, त्याची ती संधी गमावू नका. तत्र लौल्यम,
ती संधी खूप महत्वाची, आतुरता. म्हणून तर या भगवंतांच्या उत्कट सेवेने भगवंतांच्या उपस्थितीचा दिव्य अनुभव होतो. त्या अवस्थेमध्ये प्रभुपाद म्हणाले की मी एकटा नाही, माझ्यासोबत सर्व गुरु परंपरा आहे आणि साक्षात कृष्ण आहे. त्या जलदूत मध्ये जेव्हा त्यांची अशी परिस्थिती होती, 2 हार्ट अटॅक येतात, तेव्हा ते बघतात की कृष्ण ऍक्च्युली आता बोट चालवतात आहे आणि स्थिर आहे आता त्याला. कृष्ण म्हणतात आता काळजी नको करू, आता व्यवस्थित होईल. हा अनुभव जो आहे हा साक्षात भगवत दर्शनासारखा आहे. कारण भगवत सेवा आणि भगवंत हे एक रूप आहे. सेवा करताना जो अनुभव होतो तो ऍक्च्युली डायरेक्ट श्रीकृष्णांशी संबंध आहे, तो अशा प्रकारचा आहे. म्हणून जे भक्त आहेत ते कधी असं म्हणत नाही की खूप झालं आता बस, हिअरिंग भरपूर झालं, आता 1000 लेक्चर केले, वाचले, किंवा आता भागवतम मी 100दा वाचलाय, आता काही आणि खूप सेवा केली आता मी, हे की नाही, आता आराम करतो, असं कोणीच म्हणत नाही. किंवा आता मी भावस्थिती प्रेम प्राप्त करतो. तर अंबरीश महाराज जे शुद्ध भक्त आहेत, हे की नाही, त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं. शेवटी ते आपल्या राज्याचा त्याग करून पुढे जाऊन अरण्यात. तर आचार्य म्हणतात अरे हा तर आधीच शुद्ध भक्त आहे, त्याला अरण्यात जायची काय इच्छा आहे, काय गरजच नाही ना. कारण ते आपल्या राजवाड्यात राहून इंद्रिय तृप्ती करत नाहीये, भक्तीच करतात आहे, 24 तास भक्ती करतात. मग अरण्यात जायची काय इच्छा. आचार्य लिहितात, काय लिहितात, उत्कटता वाढवावी, उत्कट म्हणजे आतुरता वाढवा. जसं असा कोणी बिलियनर आहे का आपल्या ह्याच्यात, तो म्हणतो आता बस झाले पैसे, आता काही नाही करायचं, उलटा अजून ते इन्व्हेस्ट करतात आणि अजून वाढवतोच पैसा. आपला संपत्ती वाढवायची ही प्रत्येक व्यक्ती उद्योगपतीला काय वाटतं, त्याची इच्छा असते. किती पैसे जमावतात, तो म्हणतो नाही नाही हे कमीच. त्याच प्रकारे भक्त पण जो आहे तो कितीही स्तर प्राप्त केला, कितीही सेवा, तर तो म्हणतो हे काहीच नाही, अजून मला याच्यात प्रगती करायची. म्हणून काय म्हणतात नरोत्तम दास ठाकूर की सेवा अभिलाष करे नरोत्तम दास. सेवा हाच आपली संपत्ती आहे. काय भक्तासाठी संपत्ती काय, भगवत सेवा, भक्त सेवा ही आपली संपत्ती. म्हणून जेवढं आपण भगवंतांप्रती आतुर होऊ तेवढी भौतिक इच्छापासून आपली मुक्ती होते, हे भगवंत त्याला सांगतात. आणि म्हणतात की परमसत्याच्या सेवेने काही काळातच भक्त दृढ होतो आणि त्याची बुद्धी स्थिर होते आणि तो जगाचा त्याग केल्यानंतर तो दिव्य लोकात माझे सहचर्य प्राप्त करतो. तर अशा प्रमाणे सांगितलं. ते म्हणतात की मतिर्मयी निबद्धेयम न विपद्येत करी. त्याला वरदान देतात. 5 वर्षाच्या मुलाला काय वरदान देतात, प्रजासर्ग निरोधेपी स्मृतिश्च मत अनुग्रहा. प्रजासर्ग निरोधेपी की जीवसृष्टीच्या वेळी आणि संहवनाच्या वेळी, म्हणजे जेव्हा आता ही प्रलय होईल आणि नंतर मग निर्मिती होईल, या दोन्ही दरम्यान मद अनुग्रहात, माझ्या अनुग्रहाने, स्मृतिश्च, तुझी स्मृती अखंड राहील. जी आपल्या जीवन आपल्यासारख्या जीवन नाहीये. एकदा आपल्या मागच्या जीवनात मध्ये काय केलं आपण कोण होतो हे माहित नाही आपल्याला. कारण तो भगवंतांचा अनुग्रह नाही आपला, भगवंतांचा आशीर्वाद नाही. पण व्यासदेवाने विचारला तर तुम्हाला कसं काय माहित होतं, माहित पडला तर अजूनही की तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही दासीपुत्र होता, हे आलं ते आलं, ते तुम्ही उच्चिष्ट खाल्लं होतं. इथे उत्तर देतं की भगवंतांनी आशीर्वाद दिला होता त्यांना की तुझी बुद्धी कधी विफल होणार नाही आणि तुला सदैव स्मृती राहील. आणि असं सांगून काय होतं, भगवंतांनी आपलं कथन थांबवलं आणि नारद मुनींनी बघितलं की ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेने त्यांनी मस्तक नमवून प्रणाम केला. कारण भगवंत दिसत नव्हते, फक्त त्यांनी आवाज दिव्य ध्वनीद्वारे हे वचन सांगितलं त्यांना. मग काय केलं त्यांनी,
नामानि अनन्तस्य हतत्र पठन् गुह्यानि भद्राणि कृतानि च स्मरन् गां पर्यटन् तुष्टमनागतस्पृहा कालं प्रतीक्षन् विमदो विमत्सरः. काय करतात ते? कालम विचक्षण, सॉरी, कालम प्रतीक्षण. त्यांना माहित आहे की पुढच्या जन्मी मला दिव्य शरीर प्राप्त होणार आहे. मग आता या याच्यात काय मिळणार आहे, जसं आपण बघतो की जनरली त्यांना असं माहित पडतं. जसं आपण पिक्चर मध्ये बघतो ते म्हणतात, तो आपके पास सिर्फ 2 ही महीने, असं काहीतरी म्हटलं तर ते काय म्हणतात, चला वर्ल्ड टूर करून येऊ, जे जे नाही काय काय खाल्लं ते खाऊन येऊ, जे जे काय विकत नाही गेलं ते सगळं विकत घेऊ. म्हणजे असे हे काय भौतिकता, जास्त इंद्रिय तृप्ती करणे, हे की नाही. पण भक्त जसं परीक्षित महाराजांना कळालं की 7च दिवस आहे, तर त्यांनी काय केलं, 7 दिवस कथा श्रवण केली. तर भक्तांमध्ये अभक्तांमध्ये हा फरक आहे. तर आता नारद मुनींनी काय केलं, कालन प्रतीक्षण म्हणजे मृत्यूची वाट बघितली. मृत्यूची वाट बघता बघता केलं काय, नामानी अनंतस्य हततर्फ पठण, भगवंतांचे जे दिव्य नामाचे आणि यशाचे कीर्तन करत आहे. तर आपण पण करतो, पण कशा प्रकारे केलं त्यांनी, हततर्फ पठण. तर हततर्फ म्हणजे भौतिक जगाच्या औपचारिकतांपासून मुक्त होऊन. औपचारिकता म्हणजे अरे लोक काय म्हणतील, हे की नाही, माझं मी कोण आहे, आता मी रस्त्यावर कीर्तन करतोय किंवा बेसिकली तर या ज्या भौतिक औपचारिकता आहे त्या आपल्या जे आपलं एफिशियन्सी आहे किंवा आपण पूर्णपणे जे काम करतो त्याच्यात मध्ये बाध आहे. पण यांनी ना सर्व औपचारिकता सोडून दिली आणि काय करायला सुरुवात केली, भगवंताचं नाम रूप गुणलीला कथन करायला सुरुवात केली. आता हे करताना काय होतं, 2 गोष्टी होऊ शकतात, की मी भौतिक इच्छांपासून मुक्त आहे म्हणून गर्व होईल, अरे मी तुमचा उद्धारक आहे, हे की नाही, मनामध्ये काय येईल की मी मुक्त आहे आणि तुमच्यासाठी मी करतोय, तुम्ही बद्ध आहात, तुम्ही म्हणजे तो गर्व होऊ शकतो. पण गर्वरहित, विमदो विमत्सराहा, विमद म्हणजे गर्वरहित, कुठल्याच प्रकारचा गर्व नव्हता त्यांना, की मी भगवंताचं दर्शन घेत नाही, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला नाही. आणि विमत्सरा, दुसऱ्यांची ईर्ष्या पण नाही केली, स्वतःवर गर्व नाही आणि दुसरे तुम्ही कसले गाढव आहेत सगळे, इंद्रिय तृप्तीमध्ये फसलेले आहेत, हे ना काय कधी कधी असतात की तसं त्यांनी केलं नाही. आणि काळाची प्रत्यक्ष करत पृथ्वीवर भ्रमण करू लागले साधू सारखे. तर ही आहे भगवंतांच्या धामात परत जाणे, हे जीवनाचे परम लक्ष्य आहे. तर ते ते करता असताना आपण काय करायचं, कुठल्याही व्यक्तीची ईर्ष्या द्वेष करायला नको. आणि मी जाणार आहे भगवत धामात म्हणून स्वतःवर गर्व पण नसतो, हे आवश्यक आहे. त्यांचा फक्त एकमेव, भक्तांचा एकमेव काय व्यवसाय पाहिजे, भगवंतांच्या यश नाम लीला यांचं कीर्तन करायला पाहिजे, म्हणजेच भगवत संदेशाचं वितरण. हे आपल्या जीवनातून नारदांनी आपल्याला शिकवतात, कशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन सफल केलं, अशा प्रकारे. आणि नंतर हे व्यासदेव अशा प्रकारे काळ घालवल्यानंतर सर्वथा ते भगवत चिंतनामध्ये मग्न राहिले, भगवंत आपलं नारद मुनी. आणि त्यामुळे कोणतीही आसक्ती नसून त्यांच्या हृदयातून जे जे काही उरले सुरले होते ना, त्यांनी म्हटलं होतं भगवंतांनी की अविपक्व कषायाना दुर्गम योगिना, ते राहिलेले सर्व प्रकारचे छोटे मोठे क्लेश तेही नाही केले. आणि आपण बघतो पावसाळ्यात वीज चमकते, तर वीज आणि चमकते तेव्हा काय होतं, वीज चमकते आणि प्रकाश येतो, नंतर आवाज येतो, हे की नाही. कारण साऊंडला ट्रॅव्हलिंग त्याला वेळ लागतो. पण वीज आणि प्रकाश म्हणजे अशी, वीज चमकते तेव्हा प्रकाश जो आहे तो लगेच दिसतो. त्याप्रमाणे काय होत आहे, त्यांना मृत्यू आला. ते एक उपमा दिली त्यांनी, कशा प्रकारे त्यांना मृत्यू आला. त्यांना काही लोकांना खूप त्रास होतो, की नाही,
पण ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, नारद मुनींच्या पुढे हे कसं त्यांनी शरीर सोडलं त्यांना तेही माहित पडलं. पण वीज आपल्याला दिसते का अशी खूप वेळ आली, 5 मिनिटं वीज, एक वीज चमकली, असं होतं का कधी? क्षणात असं वीज चमकली, चालली गेली. तसं त्यांना असा मृत्यू आला. आणि त्यात ते लिहितात, तर मृत्यू कसा आला, का बरं आला? प्रयुज्यमाने महितां शुद्धां भागवतीं तनुं आरब्ध कर्म निर्वाणो न्यपतत पंच भौतिक. आपण बघितलं भगवद्गीतेमध्ये प्रारब्ध अप्रारब्ध काय, उत्तम, फलोन्मुख, हे कर्माचे विविध प्रकारचे स्थिती आहे, हे की नाही? बीज स्थिती काय, आपण इच्छा करतो तर ती काय, बीज याच्यात आहे. कार्य केल्यानंतर त्याचं फळ अजून यायचं असेल तर अप्रारब्ध स्थिती आहे. पण एकदा त्याचं फळ निघालं तर तो प्रारब्ध होतो, म्हणजे फळ मिळालं आपल्याला. आपलं शरीर हे प्रारब्ध आहे. या सर्व प्रकारच्या कर्मफळाचा आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि एक प्रकारचं कार्य केल्यानंतर आपल्याला काय होतं, वृत्ती निर्माण होते, कुटम, प्रवृत्ती, वारंवार तीच करायला, त्याला म्हणतात. तर ती पण एक कर्मफळाची स्थिती. या सर्व प्रकारचे कर्मफळ जे आहे हे कधी संपतात? तर नारद मुनी म्हणतात, भगवंतांच्या सानिध्यात त्यांच्या अनुयायांना अनुरूप असे दिव्य शरीर मला प्राप्त झाले आणि मी 5 भौतिक तत्वांनी बनलेल्या शरीराचा त्याग केला. अशा प्रकारे माझ्या सर्व कर्मफळांचा अंत झाला. तर आपल्याला आपलं शाश्वत रूप प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे टेम्पररी अशाश्वत शरीर रूप आपल्याला त्यागावं लागेल. त्याला म्हणतात आपलं पंचभौतिक, म्हणजे पंचभूत यांनी बनलेलं हे शरीर जे आहे ते आपल्याला त्यागावं लागेल. त्यासाठी आपले कर्मफळ संपले पाहिजे. कारण प्रकृती कशी कार्य करते, एक गुलाबजाम पण खायची इच्छा आहे आपल्याला, तर ते खायसाठी आपल्याला जन्म घ्यावा, प्रभुपाद म्हणतात. शरीर घ्या तर गुलाबजाम खाऊन पण तो तसाच मरेल, म्हणजे इच्छा नसेल, पण ती एक इच्छा आहे, त्यासाठी त्याला यावंच लागतं. तेवढ्यापर्यंत त्याचे काय काय त्याची कर्म असतील, परत कर्म शृंखला वाढू शकते. तर आपल्या भगवंतांनी यांना आधी सांगितलं की तुला माझ्यासारखं म्हणजे शरीर मिळेल, हे की नाही? तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की भगवत भक्त हे जेव्हा भक्तिमय सेवा चालू करतात ना, तेव्हाच त्यांना शरीर तात्काळ दिव्य गुणांनी उत्प्रेरित, त्यांच्यात दिव्य गुण येतात. कसे काय? तसंच चुंबकाच्या लोखंडावर, चुंबक जे आहे ते लोखंडावर समोर आणलं तर काय होतं, चुंबकीय प्रभाव त्याच्यावर होतो, हे की नाही? त्याचप्रमाणे भक्तीचा प्रभाव भक्ताच्या शरीरावर, अर्थात त्याच्यात हळुवारपणे सर्व गुण काय होतात, अकस्मात आय मीन प्रेरित होतात किंवा विकसित होतात. म्हणून देह परिवर्तन होणे म्हणजे शुद्ध भक्तावरील प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रतिक्रियांचा अंत होणे. तर आपले जे ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज आणि इतर भक्त जे आहे ते बाह्यदृष्ट्या त्याच देहात भगवंतांच्या समोरासमोर त्यांनी दर्शन घेतलं. याचाच अर्थ काय, की ते त्याच शरीरात त्यांनी त्यांचं तेच शरीर काय झालेलं आहे, दिव्य झालेलं आहे. कारण आपल्या चर्मचक्षुने आपण भगवंतांना बघू शकत नाही, जे पूर्ण स्पिरिट आहे. आपण अंश स्पिरिट आहोत, जे यांनी झाकलेलं शरीराने, हे की नाही? तर या चर्मचक्षुने आपण स्पिरिट म्हणजे भगवंत जे आहे त्यांना बघू शकतो का, नाही बघू शकतो. मग जेव्हा प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज किंवा नारद मुनी ज्या अर्थी भगवंताचं दर्शन घेतात आहे, याचा अर्थ काय, की त्यांनी त्यांच्या भक्तीच्या प्रभावाने त्याच शरीरात त्यांनी दिव्यता प्राप्त केली, हे समजले. ठीक आहे ना? तर ही आहे भगवंतांच्या आहे ते की कृपेची महिमा, की त्याच शरीरात काय करू शकतात भगवंत, आपल्याला दिव्य शरीर, दिव्य गुण प्राप्त देऊ शकतात. तेच आपलं दिव्य शरीर होऊ शकतं. बाह्यदृष्ट्या लोकांना दिसतं की हा भौतिक शरीरात आहे, हे की नाही? पण भगवंतांच्या कृपेने तेच आध्यात्मिक शरीर होतं. म्हणून आपण म्हणतो की वैष्णव अपराध काय होतो, कारण तो दिव्य आहे. तो म्हणतो, अरे तो माझ्यासारखाच झोपतो तो जपामध्ये, म्हणजे काय म्हणतील तो,
जपामध्ये झोपतो, अरे तो त्याच्या साध्या याच्यात असेल, स्मरणात असेल, हे की नाही. पण आपण आपल्या या क्रियेने आपल्याला अपराध होतो, कारण ते दिव्य आहे. म्हणून वैष्णव अपराध हा खूप हानिकारक असतो भक्ताच्या प्रगतीसाठी. त्यानंतर जेव्हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस संपला, तेव्हा काय होतं, भगवान नारायण प्रलय जलात निद्रे करता पहुडले आणि ब्रह्मदेव पण काय सर्व सृजनकारी तत्वांसह त्यांच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला आणि ते पण काय झाले, ब्रह्मदेवांचं जे रात्र आहे तेव्हा ते पण काय करतात, विश्राम करतात. आणि सहस्त्र युग पर्यंतम उत्थायेदम शिशुक्षतः मरिची मिश्रा ऋषय प्राणेभ्यो हंत व्यक्तिग्रहे. त्यानंतर जे 4 अब्ज कोटी सौर वर्षानंतर हा काळ काय, ब्रह्मदेवांचा एक दिवस आहे, तेवढीच एक रात्र, 12 तास दिवस, 12 तास रात्र. तर 4 अब्ज 32 कोटी वर्ष झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी परत काय केली, सृष्टी निर्माण केली. आणि त्यासमोर मरीची, अंगिरा हे सगळे ऋषी आले, तर त्यांच्या शेवटी 10वे पुत्र कोण आहे, नारद मुनी, म्हणून त्यांचा जन्म झाला. तर नारद मुनी म्हणतात की माझा जन्म कसा झाला, तर जसं आपण रात्री झोपतो, हे की नाही, आणि सकाळी उठताना आपण विचारतो का मी कोण आहे. आपल्याला माहित आहे मी जे पण आहे आपलं नाव आहे, मी तर म्हणा आता मला आंघोळ करून मला जॉबला जायचं आहे किंवा मला जॉब करायचं, जे काय असतं त्याचप्रमाणे हा जो 4 अब्ज 32 कोटी वर्ष झोपल्यानंतर नारद मुनी म्हणतात की माझा जन्म असा झाला दिव्य शरीरामध्ये जसं मी झोपेतून उठलेलो आहे. त्यांना काहीच परत त्यांच्या विचार करायची गरज नव्हती, एवढं स्मरण त्यांना मिळालं. आणि तेव्हापासून ते सर्व जगामध्ये म्हणजे तिन्ही लोकांमध्ये निर्बंध सर्वत्र प्रचार करायला लागले, कारण ते भगवंतांच्या अखंड भक्तीमध्ये स्थिर होते. तर त्यांना कुठल्याच प्रकारे विजा लागत नव्हता. नारद मुनी कुठेही जाऊ शकतात. आणि भगवंतांनी त्यांना एक दिव्य स्वरांनी अलंकृत वीणा दिलेली आहे. तर जिथे जिथे ते जातात तेव्हा त्या वीणेवर काय करतात, हरिकथा गातात आणि सतत भ्रमण करतात. प्रगायता स्ववीर्याणी तीर्थपाद प्रिय श्रवः आहूत इव मे शीघ्रम दर्शनम याति चेत. तर ज्यावेळी नारद मुनी आपल्या वीणेवर भगवंतांचं दिव्य लीला गातात, त्याच क्षणी भगवंत बोलावलं जसं आपण म्हणतो ना, अरे मधुकर या, किंवा जे काय असेल तर तो आपल्याला माहित पडायला जायचं. तसंच भगवंतांचं नाव घेतल्यानंतर भगवंत काय होतात, त्वरित त्यांच्या हृदयात प्रकट होतात. कारण भगवंतांना स्वच्छ हृदय आवडतं, तिथे निवास करायचं. तर तिथे भगवंत. तर हा 34वा श्लोक खूप महत्वाचा आहे. काय म्हणतात आहे, एतद्धीर आतुर चित्तानाम मात्रा स्पर्शे छया मुहू भव सिंधू प्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णन. आपल्यासारखे जे लोक आहेत ते भौतिक सागरात बुडतात आहे. एका शरीरामागे एक शरीर आपण काय करताय, प्राप्त करताय, परत बुडताय, परत दुसरं शरीर, अशा प्रकारे काय करतोय आपण, इंद्रिय विषय प्राप्त करण्यासाठी सदैव चिंताग्रस्त असतो. अरे म्हणजे जे जे आपले इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या इंद्रिय विषयांना शोधत शोधत व्यक्ती चिंताग्रस्त होतो. 1 BHK फ्लॅट, 2 BHK, इथे नाही तिकडे नाही, ही 5 फिगर 6 फिगर 7 फिगर सॅलरी, 8 फिगर सॅलरी, आहे की नाही. तर असे सॅलरी किती वाढते पण त्याची इच्छा होत नाही, आहे की नाही. तो माझा बँक बॅलन्स एवढा झाला पाहिजे, तो झाल्यानंतर म्हणतो अरे हे तेवढं नाही, अजून जास्त. या चिंतेचा जो अनुभव करणारा जो जीव आहे तो अज्ञान रूपी भावसागरात, तो नेहमी डुबतच राहतो. तर त्याला समजा हा जो अज्ञान रूपी सागर पार करायचा असेल तर नारद मुनी काय म्हणतात, नाव त्याला उपाय काय, एतद्धि आतुर चित्ताना, निश्चित आहे. काय लिहिलंय, आतुर चित्ताना, चिंताग्रस्त व्यक्तींना
जर भवसिंधू प्लवदृष्टो पार करायचं आहे, हरिचर्यानुवर्णनम. हरी म्हणजे श्रीकृष्ण, हरिचर्य म्हणजे त्यांचे चरित्र, अनुवर्णन म्हणजे गायन करणे. म्हणून श्रवणम पण अर्धवट आहे. इन द सेन्स श्रवणम करणे ही फर्स्ट स्टेज आहे, पण गायनम करणे, कीर्तनम करणे ही त्याला परफेक्ट करतो. काय करताय, जे कानात गेलं, हृदयात गेलं, ते तोंडाने बाहेर आलं पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. तर हाफ थिंग काय, श्रवणमने फील होईल, पण मग प्रचार केल्याने काय होईल, अजून आपण स्थिर होतो. तर या भगवत चरित्र गायन रूपी सुलभ नौकेने तो व्यक्ती अज्ञान रूपी भवसागर पार. तर सगळ्या भौतिक व्यक्तींसाठी हे आहे. योग पद्धतीने काय नाही होऊ शकत, तर लिहितात ते, योग पद्धतीने इंद्रियांना वश करण्याचा अभ्यास करून काम, लोभ जे इत्यादी 6 दुर्गुण आहेत त्यांच्या आवेगांवर शमन पाहू शकतो काही क्षण. परंतु यामुळे आत्म्याला संतोष प्राप्त होत आहे. कारण तुम्ही शरीराच्या इंद्रियांना, इंद्रिय विषयांपासून प्रत्याहार करतात, म्हणजे रोखताय, पण आत्मा तर तसंच आहे. हे की नाही. समजा एक व्यक्ती एका रूम मध्ये आहे आणि बाहेर वादळ येत आहे, तर त्याच्या खिडकीतून पाणी येत आहे, दारातून सगळ्या म्हणजे जीव येतात आहे, साप वगैरे जे येतात, तो काय करतोय, खिडक्या बंद करतोय सगळं. तर होतं काय की बाहेरील जे आक्रमण आहे तो रोखतोय, अरे पण आतमध्ये खायला नाही त्याच्या. तर शरीर जे आहे ते त्याने ते पडायला, म्हणजे त्याच्यावर झाड बीड पडताय, तर त्याचं ते तो रक्षण करतो आहे, पण आतमध्ये तो आत्मा जो आहे त्याला खायला नाहीये. म्हणून आत्म्याला संतोष देणं म्हणजे काय, तो आत्मा हा जो कोणाचा अंश आहे, श्रीकृष्ण. तर त्यांच्या गुणांचं, त्यांच्या नामाचं जे कीर्तन आहे, श्रवण आहे, मनन आहे, स्मरण आहे, ते त्याचं फूड आहे, काय अन्न आहे. त्याने तो संतुष्ट होतो. म्हणून हा आनंद जो आहे कुठला, या इत्यादी योग पद्धतीचा आनंद केवळ भगवंतांच्या भक्तीतूनच उत्पन्न होतो. म्हणजे आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फक्त भगवंतांची भक्ती, याने आपण काय होऊ शकतो, प्रसन्न होऊ शकतो. तर तो प्रसन्न आहे, तर दारातून पाणी पण येतं, त्याला काही फरक पडणार नाही. ठीक आहे, ओके, पाऊस आहे तो चालला जाईल, आहे की नाही. तुला भौतिक वातावरणामध्ये जास्त तो हे नाही होणार, प्रभावित होणार नाही, कारण तो शांत आहे. पण तो शांत नसेल, तर बाकी वातावरण कितीही चांगलं असेल तर काही फरक पडणार नाही. सर्वं तदिदम् आख्यातं यत्पृष्टोऽहं त्वया नघा जन्म कर्म रहस्यं मे भवतश्चात्मतोषणम्. नारद मुनी शेवटी राजांना सांगतो की राजदेव, तुम्ही जे जे प्रश्न मला विचारले, जे जे काय मला विचारलं, त्यानुसार मी माझा जन्म, आत्मसाक्षात्कारासाठी केलेल्या प्रयत्नांची सर्व प्रकारची व्याख्या केली, सर्व चर्चा तुम्हाला सांगितली. आता तुम्ही स्वतः अनघ आहेत, पापापासून मुक्त आहात, म्हणून तुम्ही याचा काय करा, तुमच्या संतोषासाठी तुम्ही त्याचं सहाय्य करा. म्हणजे इन द सेन्स, जेव्हा साधू किंवा गुरु हे आपल्याला काही प्रवचन करतात, त्याचा आपल्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, उपयोग करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. म्हणून ते सांगतात की आता त्याचा तू तुझ्या जीवनामध्ये उपयोग करा. सुत गोस्वामी म्हणतात, एवं संभाष्य भगवान नारदो वासवी सुतम आम्यंत्र वीणाम रणयन जयो यादृच्छिको मुनी. अशा प्रकारे नारद मुनी व्यासदेवांना उपदेश दिल्यानंतर ते त्यांचा निरोप घेतात आणि आपल्या इच्छेनुसार भौतिक जगामध्ये बेसिकली कुठे पण भ्रमण करण्यासाठी जातात. अहो देवर्षी धन्योयम यत्कीर्तिम शांग्र धन्वनः गायन माद्यन्निदं तंत्र्या रमयती आतुरम जगत. देवर्षी नारदांचा जयकार असो, ते धन्य आहेत, ते भगवंतांच्या चरित्रांचे यशगान करतात.
ते स्वतः त्याचे सुख अनुभवतात आणि त्याच वेळी ब्रह्मांडातील दुःखी जीवांना दिव्य प्रेरणा देतात. जन्म सार्थक करी आणि कर परोपकार. जर आपण फक्त परोपकारच करत बसलो आणि स्वतः काय होऊ, स्वतःमध्ये अतृप्त राहू. म्हणून स्वतः पहिले काय करायला पाहिजे, जन्म सार्थक स्वतः सिद्ध व्हायला पाहिजे. जसं एखादा विहीर आहे, विहिरीत पाणी कशाने येतं, झरे असतात खाली, आहे की नाही. झऱ्याने विहीर भरते आणि मग त्यात पंप लावून लोक काय करतात, शेतीत किती पाणी देतात. पण नंतर पंप बंद करतात, 4 तासच देतात, मग विहीर भरायला वेळ देतात. तुम्ही फक्त विहिरीचं पाणीच काढत बसाल तर काय होईल, विहीर कोरडी होऊन जाईल. म्हणून प्रचारक काय करतात, त्या चातुर्मासामध्ये कुठेच जात नाही. मग काय करतात, साधना, जप, नंतर वाचन, मननम, ते काय असतं, जन्म सार्थक करेल. आणि मग 8 महिने काय, परिव्रजकाचार्य, सगळ्यांना भेटणे सांसारिक जीवनामध्ये, त्याच्यामध्ये ना प्रचार करणे. तर हे आवश्यक आहे. स्वतः सुख अनुभवणे आणि मग दुसऱ्यांना दिव्य प्रेरणा देणे. तर हे आपण नारद मुनींच्या जीवनातून शिकतो. पूर्ण भागवतम मध्ये काय आपल्याला केवळ नारद मुनीच आहेत. 12 स्कंद जे आहेत, तर मेन नारद मुनीच हे आपल्या विविध प्रकारच्या शिष्यांना विविध प्रकारचे उपदेश देतात. म्हणजे सेम उपदेश आहे, पण कुठल्या कुठल्या परिस्थितीत देतात ते महत्वाचं. तशा प्रकारे फर्स्ट जो शौनक ऋषींनी प्रश्न विचारला होता की भागवतमचा उदम कसा झाला, संकलन कसं झालं, कोणी लिहिलं, कुठल्या प्रेरणेने दिलं, कुठल्या परिस्थितीत लिहिलं. तर हे 4, 5, 6 या अध्यायामध्ये झालं आणि त्याचं थोड्याफार प्रमाणात त्यांचं गुणगान हे आहेत 7व्या अध्यायामध्ये 4-5 श्लोकापर्यंत आहेत, जे सूत गोस्वामी आणि शौनक ऋषी आणि परीक्षित महाराज सांगतात. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न सुरू होतो, परीक्षित महाराजांचा जन्म आणि त्यांचं कार्य काय. तर 7 ते 19 पर्यंत तो आपल्याला त्याचं उत्तर मिळेल मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप केलेले या 6व्या अध्यायाचे काही प्रश्न कालपर्यंतचे, उरलेले प्रश्न मी आज किंवा उद्या पाठवेल.